व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। कार्यालयातून टॅब चोरी करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। 12 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली। टॅबमध्ये 200 व्हिडिओ असल्याचा संशय आहे। नाशिकमधला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तक्रार करणाऱ्या व्यावसायिकावरही पोलिसांचा संशय आहे। टॅबमध्ये 200 व्हिडिओ असल्याचा संशय आहे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। या सगळ्यानंतर आता अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। तक्रार करणाऱ्या व्यावसायिकावर सुद्धा पोलिसांचा संशय। या व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। कार्यालयातून टॅब चोरी करून हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। तर याच प्रकरणी 12 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे। या टॅबमध्ये 200 व्हिडिओ असल्याचे संशय आहे आणि धक्कादायक प्रकार आहे हा। या प्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे। तर एका व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। या सगळ्यानंतर आता अधिक तपास केला जातोय। आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। चंदन, हा सगळा प्रकार उघड कसा आणि कधी झाला, काय अधिकची माहिती आहे तपासासंदर्भात? आपण बघतोय की एकीकडे भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ताजं असताना आणि या संदर्भात SITच्या माध्यमातून सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू असताना आणखी एक धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघड झालेला आहे। नाशिकच्या सातपूर परिसरातला एक व्यावसायिक आहे ज्याच्या ऑफिसमधनं खरं तर एक टॅब चोरीला गेला आणि 4 लोकांनी मिळून हा टॅब चोरला आणि त्याच्यानंतर त्या टॅबमध्ये असलेले जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल करण्याची धमकी देत या व्यावसायिकाकडनं जवळपास 12 लाख रुपयांची खंडणी मागितली। त्यापैकी 10,000 रुपये पैसे घेताना या 4 जणांना नाशिकच्या सातपूर पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। या 4 संशयितांची आता चौकशी पोलिसांकडून सुरू झालेली आहे। मात्र दुसरा संशय पोलिसांना त्या व्यावसायिकावर, जो स्वतः तक्रारदार आहे, त्याच्यावर देखील आहे आणि त्यामुळे आता त्याची देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। आपल्या टॅबमधले हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल करण्याची धमकी देत या आरोपींनी त्याच्याकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न केला। मात्र या टॅबमध्ये एक नाही, 2 नाही तर तब्बल 200 व्हिडिओ असल्याचं देखील आता पोलिसांच्या तपासात समोर येऊ लागले आणि त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य देखील वाढलेलं आहे। आता या प्रकरणामध्ये नाशिकचे सातपूर पोलीस तपास करतायत आणि त्यामुळे तपासात आणखी काय धक्कादायक माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। श्रुती, नक्कीच चंदन, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद।